पाठ्यक्रम स्पर्धा 2025-26 मध्ये आपले स्वागत आहे. आमच्या शाळेचे नाव तुळशीराम पाटील दोडके विद्यालय मोहाडी. माझे पूर्ण नाव आहे नियती किशोर खांडेकर. मी इयत्ता 8व्या वर्गामध्ये शिकत आहे. माझे पूर्ण नाव श्रुती तुळशीराम ननावडे. मी इयत्ता 8वी शिकत आहे. माझे पूर्ण नाव ऋतिका प्रभाकर सातापे. मी इयत्ता 8वी शिकत आहे. आमचे मार्गदर्शक शिक्षक काकडे सर हे आहेत. आम्ही निवडलेला विषय आहे दर्जेदार शिक्षण व अध्ययन विकास. चला तर मग याच्याबद्दल अधिक माहिती घेऊया. त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे समस्येची नीट ओळख करून घेणे. आम्ही आधी शिक्षणातील नेमकी समस्या ओळखून घेऊ. अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊ, त्यामुळे खरी समस्या समजेल. दुसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे. विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात हे आम्ही समजून घेऊ. मित्रांशी चर्चा करू आणि त्यांचे अनुभव ऐकू, त्यामुळे समस्या अधिक स्पष्ट होईल. तिसरा मुद्दा आहे अभ्यास करताना कंटाळवाणा का वाटतो हे पाहूया. अभ्यास करताना कंटाळा का येतो हे आम्ही पाहू. शिक्षणाच्या सध्याच्या पद्धतीचा विचार करू, त्यातून बदल करण्याची गरज लक्षात येईल. याबद्दलची माहिती सांगणार आहे श्रुती. चौथा, समस्येवर सोपा आणि नवा उपाय सुचवणे. ओळखलेल्या समस्यावर आम्ही सोपा आणि नवा उपाय सुचवू. हा उपाय सर्व विद्यार्थ्यांना सहज करता येईल असा असेल, त्यामुळे तो उपयोगी ठरेल. पाचवा, शिकणे मजेदार आणि रंजक करणे. अभ्यासात वेळ, कृती आणि चित्रांचा वापर करू, त्यामुळे शिकणे मजेदार आणि रंजक होईल. विद्यार्थ्यांची शिकण्याची आवड वाढेल. सहावा, कृती करून शिकण्यावर भर देणे. फक्त ऐकण्याऐवजी कृती करून शिकण्यावर भर दिले जाईल. कृतीमुळे विपक लवकर समजेल. शिकलेली गोष्ट जास्त काळ लक्षात राहील. याबद्दलचा माहिती सांगणार आहे ऋतिका. कमी खर्चाचे आणि सहज मिळणारे साहित्य वापरणे. घरात व शाळेत सहज मिळणारे साहित्य वापरले जाईल. महागड्या वस्तूंचा वापर केला जाणार नाही, त्यामुळे उपक्रम सर्वांसाठी उपयोगी ठरेल. आठवा, सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र घेऊन काम करणे. सर्व विद्यार्थ्यांनी एका येऊन काम करेल. प्रत्येकाजवळ आपली जबाबदारी नीट पार पडेल, त्यामुळे कार्यगट अधिक चांगले होईल. नववा, नवे विचार आणि सर्जनशीलता दाखवणे. समस्या मोडताना नवे विचार मांडले जातील. वेगळ्या पद्धतीने विचार केला जाईल, त्यामुळे मार्गदर्शनाला दिसून येईल. धन्यवाद.